महापौरपदी विराजमान होण्याअगोदर हर्षाली चौधरी यांनी कुंभेरेश्वर देवाचे घेतले दर्शन। कल्याण डोंबिवलीच्या हर्षाली चौधरी यांनी दुसऱ्यांदा नगरसेविका होण्याचा बहुमान मिळवत आता त्यांची 3 फेब्रुवारी रोजी महापौरपदी वर्णी लागणार आहे। मात्र त्या अगोदर नगरसेविका हर्षाली चौधरी यांनी पुढील कार्यकाळात यशस्वी होण्याकरिता भिवंडी तालुक्यातील माहेरील शेरेगावच्या शेजारील पडघा हद्दीतील खडवली फाट्याजवळील कुंभेरेश्वर देवाच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतले आहे। यावेळी त्यांना शिंदे सेनेचे आमदार शांताराम मोरे, स्वरूपानंद महाराज, विष्णू चंदे, सरपंच सायली पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या। त्यांना मी सुरुवातीला खूप शुभेच्छा देतो आणि आमचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाने कल्याण डोंबिवलीच्या महापौरपदी आमच्या हर्षला थविल चौधरी यांना जो मान आज साहेबांच्या माध्यमातून जो मिळाला, आमच्या पडघा गावासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे। कारण यांची जी नाळ आहे ती आमच्या पडघा गावाशी जुळलेली आहे। त्याच्यामुळे आम्हाला सर्व पडगाववासियांना याचा खूप आनंद आहे आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा मी मनापासून आभार मानेन की आमच्या एका महिलेला त्यांनी आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं महापौर पद बहाल केलं, त्याच्याबद्दल त्यांचं मनापासून आभार। आणि पुढच्या वाटचालीस मी ताईंना खूप खूप शुभेच्छा देतो। मी या भगवंताच्या ठिकाणी उभी आहे, कुंभेरेश्वर महादेव मंदिराची इथे उभी आहे। मी भगवंताचा पण आशीर्वाद आहे, त्यासाठी मी भगवंताचे आशीर्वाद घेते। आणि जो महापौराचा मला आज पदभार देणार आहे 3 तारखेला ऑफिशियली तेव्हा डिक्लेअर होणार आहे। पण या ठिकाणी आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब, आमचे आमदार शांताराम मोरे साहेब, आमचे प्रकाश पाटील साहेब, स्वामीजी, विष्णू चंदे साहेब, सरपंच मॅडम आहेत। इथे जे आहेत ऍक्च्युअली बोलायला गेलं तर मी इथली स्थानिकच आहे, शेरेकर पाड्यासाठी माझा इथे जन्म झालेला आहे असं पकडाल। पण आज आम्हाला महापौर पदाचा जो चार्ज दिला जातोय त्यासाठी मी याचं श्रेय मी पूर्ण महायुतीला देते। त्यासाठी आम्हाला महायुतीने भरपूर सपोर्ट केलेला आहे। शिवसेना, भाजपा, रिपाई, मनसे यांनी आम्हाला हा सपोर्ट केला आहे आणि हा पदभार सांभाळण्यासाठी सगळ्यांनी जो मला सपोर्ट केला आहे त्यासाठी मी सगळ्यांचा धन्यवाद करते आणि पक्षाचे धन्यवाद करते जो माझ्यावरती विश्वास ठेवला आहे। त्या विश्वासाला कुठेही मी गालबोट लावून देणार नाही, एवढंच मी सांगू इच्छिते।